प्रभात. सज्जन श्रोते हो, निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचा विषय आहे विश्व आणि आत्मा एकची अभिन्न. विश्व आणि आत्मा एकची अभिन्न. संस्कृत सुभाषित आहे, ज्ञानवानेन सुखवान ज्ञानवानेव जीवती ज्ञानवानेव बलवान तस्मात ज्ञानमयो भव. म्हणजे जो ज्ञानी तोची सुखी, तोच जिवंत, तोची बलवान, म्हणून व्हावे तू ज्ञानवंत. जो ज्ञानी तोच सुखी, तोच जिवंत, तोची बलवान, म्हणून व्हावे तू ज्ञानवंत. जो ज्ञानी असतो तोच खरा सुखी, तोच खरा जिवंत आणि तोच खरा बलवान असतो. म्हणून हे रामा तू ज्ञानी हो. हा जो प्रभू रामचंद्रांना ज्ञानाचा उपदेश केलेला आहे, तो ज्ञानाचा उपदेश म्हणजे वास्तवात भौतिक विषयोपभोगांच्या किंवा प्रवृत्तींच्या ज्ञानाबद्दलचा उपदेश नव्हे, तर सर्व विश्व हे परमेश्वर रूप असल्याने सर्व जीव जंतूंपासून कीड मुंगी सकट सर्व पशु पक्षी तथा उद्भिज अंडज जारज व स्वेदज चतुर्योनीतील सर्वच्या सर्व प्राण्यांमध्ये प्राणरूपाने प्राणशक्ती म्हणून जी चेतना वावरते, ती चेतना म्हणजे ब्रह्मचेतनाच असून त्या ब्रह्मचेतनेनेच हे विराट किंवा बृहत विश्व म्हणजे ब्रह्म व्यापलेले आहे. सारांश, सर्व व्याप्त अशी ही ब्रह्मचेतना म्हणजेच परमेश्वर किंवा आत्मा परमात्मा असून त्यानेच या जीव जगत सृष्टीची रचना केली असून देहांतरी व देहबाह्य सुद्धा ही चेतना सगुण साकार रूपे नटलेली आहे. हा चैत्य पुरुष आत्मा परमात्मा म्हणून सर्व सृष्टी तथा प्राणी मात्र व माणसांचा एकमेव निर्माता अशा अर्थी ब्रह्मदेव, व्याप्ता किंवा व्यापून उरलेला म्हणून विष्णू किंवा महाविष्णू आणि लयकर्ता म्हणून शिव असून तोच पुनर्निर्माता व तो या साऱ्या चक्राचा नियामक किंवा नियंताही आहे. त्याचे आज्ञे वाचून गवताची पात सुद्धा हलू शकत नाही. याचे ज्ञान ज्याच्याजवळ असते असा ज्ञानी माणूस भेदाभेद विरहित दृष्टीचा किंवा अभेदी म्हणजेच सर्वाभूती भगवंत पाहणारा, जाणणारा व त्याचे ठाई सदा सर्वदा लीन म्हणजे नम्र झालेला असतो. नम्र माणसेच या ईश्वरी ज्ञानामुळे हिंसामुक्त, दयावान, संत सज्जनांचे रक्षण करणारे, खरेखुरे जिवंत आणि दुष्टांचे निर्दालन करून सर्वांना सुसह्य जीवन जगण्याची संधी निर्माण करणारे शूरवीर ज्ञानी, तरीही दयाळू, अवांछनीय हिंसा न करणारे खरेखुरे परोपकारी असतात. अशा अर्थी वरील रचनेमध्ये म्हटले आहे की ज्ञानी तोच खरा सुखी, तोच खरा जिवंत, तोच खरा बलवंत. म्हणून हे रामा तू ज्ञानी हो. हे ज्ञान ईश्वरी ज्ञान किंवा आध्यात्मिक तत्वाचे ज्ञान असून अशा ज्ञानाने भौतिक जीवन बेबंद किंवा मर्यादांचे उल्लंघन करणारे न बनता ते जीवन नीतिमान, सद्गुण संपन्न, पुण्य परोपकार, पापदे परपीडा याची अचूक जाण असलेले व त्यायोगे जीवाकडून योग्य तेच आचरण घडेल असे पाहणारे दैवी परमेश्वरी जीवन असते. याच श्रेष्ठ जीवनाकडे सर्वांनी अग्रेसर असणे म्हणजे जीवनाची सार्थकता किंवा यशोरूप गाथा समजण्यास हरकत नाही. हे जीवनच हे रामा तू व तुझा आदर्श घेऊन सर्व मानव जातीनेही अनुसरण्यास सर्वथैव योग्य होय हे निश्चित समज. येथे ज्ञान म्हणजे काय तर उत्तम प्रकारे परमपूजनीय स्वामी स्वरूपानंद आपल्या संजीवनी गाथेत अभंग क्रमांक 75 मध्ये कसे समजावून देत आहेत ते पहा. वेदांताचे सार सांगतो साचार, नका वारंवार पुसो आता. सत्य एक आत्मा नित्य निर्विकार, जाणा चराचर मायाभास. दिसे जे लोचना भासे जे जे मना, तेथे मिथ्या जाणा माया रूप. विश्व आणि आत्मा एकची अभिन्न, जाणा ही ती कोण स्वामी म्हणे. जे विश्व आणि आत्मा एकच अभिन्न आहे हे ते खरं नाव आहे, हे ते खरं ज्ञान आहे. विश्व आणि आत्मा हे एकच असून विश्व आणि आत्मा याच्यामध्ये भिन्नता नाही. म्हणून विश्व आणि आत्मा एकची अभिन्न हेच ते खरेखुरे आध्यात्मिक ज्ञान जे रामाने आत्मसात करावे आणि अर्थातच तुम्ही आम्ही आत्मसात करावे असे आहे. याच अभंगामध्ये वेदांताचे सार सांगतो साचार,
नका वारंवार पुसो. आता स्वामी स्वरूपानंद म्हणतात, वेदांताचं खरंखुरं सत्य ज्ञान तुम्हाला मी सांगतो, पुन्हा पुन्हा माझ्याकडे तोच प्रश्न तुम्ही करू नका. मी जे नीट सांगत आहे ते तुम्ही तितक्याच तन्मयतेने श्रवण करा आणि आपल्या बुद्धीमध्ये धारण करा. म्हणून वेदांताचे सार सांगतो साचार, नका वारंवार पुसो आता. सत्य एक आत्मा नित्य निर्विकार, जाणा चराचर माया भास. सत्यत्वाने आत्मा हाच निर्विकार आहे आणि चर आणि अचर अशी जी दोन्ही स्थिती आपणाला दिसतात, त्या चर अचर या स्थिती येणाऱ्या जाणाऱ्या आहेत, त्या असत्य आहेत. आणि सत्यत्वाने निर्विकार आत्मा हाच खराखुरा आहे. त्याचं ज्ञान सर्वांनी आत्मसात करावं. दिसे जे लोचना, भासे जे मना, तेथे मिथ्या जाणा माया रूपो. जे जे दृष्टीला दिसते आणि जे जे मनाला भासते ते संपूर्ण मिथ्या आहे, माया आहे, कृतक आहे, लटके आहे, नव्हे ते असत्य आहे. हे सर्वांनी समजून घ्यावे. विश्व आणि आत्मा एकच अभिन्न, जाणा हीची खूण स्वामी म्हणे. विश्व आणि आत्मा अभिन्नतेने एकच तत्व आहे, ज्याला ब्रह्मतत्व, आत्मतत्व, परमात्मतत्व किंवा ज्यालाच खऱ्या अर्थाने सर्व जीवांतर्गत राहणारा शिव किंवा शिवतत्व म्हणतात. जाणा हीची खूण स्वामी म्हणे. तेव्हा हे जे मी तुम्हाला सांगत आहे ती विश्व आणि आत्मा एकच आहे, अभिन्न आहे, ही खूण ध्यानात घ्या. म्हणजेच तुम्हाला खऱ्या खुऱ्या अर्थाने ज्ञान म्हणजे काय त्याचा लाभ होईल. आणि हेच ज्ञान वेदांताचे सार सांगतो साचार, नका वारंवार पुसो आता. सत्य एक आत्मा नित्य निर्विकार, जाणा चराचर माया भास. दिसे जे लोचना, भासे जे मना, तेथे मिथ्या जाणा माया रूप. विश्व आणि आत्मा एकच अभिन्न, जाणा हीची खूण स्वामी म्हणे. हेच ज्ञान जे आहे ते वशिष्ठ मुनी रामाला सांगत आहेत. रामा, हेच आत्मज्ञान तू जर धारण केलंस तर जो ज्ञानी असतो तोच खरा सुखी असतो. ज्ञानी असतो तोच खरा सुखी असतो. आणि ज्ञानातून मिळणाऱ्या सुखावर जो जगतो तोच खरा जिवंत असतो, तोच खरा बलवान असतो. म्हणून हे रामा, तू आत्मज्ञान समजून घे, ते आत्मसात कर. असा ज्ञानी माणूसच खराखुरा सुखी असतो. ज्ञानी माणूसच खऱ्या अर्थाने जिवंत असतो. ज्ञानी माणूसच खऱ्या अर्थाने बलवान असतो. म्हणून हे रामा, तू ज्ञानी हो. तर रामाच्या निमित्ताने वशिष्ठाने हे जे सांगितलेलं आहे तेच ज्ञान म्हणजे दुसरं काही नसून विश्व आणि आत्मा एकच अभिन्न, हे स्वामी स्वरूपानंदाने आपल्या 75व्या अभंगामध्ये संजीवनी गाथेत स्पष्ट करून सांगितलेलं आहे. तर विश्व आणि आत्मा एकच ज्ञान, हे सज्जन श्रोते हो, तुम्ही सुद्धा हे ज्ञान आत्मसात करा. कारण असा जो ज्ञानी असतो तोच खराखुरा सुखी असतो, तोच खराखुरा जिवंत असतो आणि तोच खराखुरा ज्ञान संपन्न म्हणून ज्ञानाच्या पातळीला बलवान असतो. असा ज्ञानाने सुखी असणारा, जिवंत असणारा, बलवान असणारा जसा राम व्हावा असं वशिष्ठ मुनीला वाटतं, त्याच रामाचं उदाहरण आपण ठेवून आपण सुद्धा ज्ञानाने संपन्न व्हावं, ज्ञानाने आपण बलवान व्हावं, ज्ञानाने खरोखर आपण सुखी व्हावं आणि ज्ञानानेच आपण जिवंत आहोत, ज्ञानपूर्ण आहोत याची आपण अनुभूती घ्यावी. आणि आपण ज्ञानपूर्ण असण्याची अनुभूती घेणे हेच खरे जीवन आहे, हाच खरा पराक्रम आहे, हेच खरं सुख आहे. म्हणून ज्ञानवानेन सुखवान, ज्ञानवानेन जीवती, ज्ञानवानेन बलवान, तस्मात ज्ञानमयो भव. जो ज्ञानी तोच सुखी, तोच जिवंत, तोची बलवान, म्हणून हवे तू ज्ञानवंत. आणि हे ज्ञान म्हणजे विश्व आणि आत्मा एकच अभिन्न, ते आपण सर्वांनी समजून घ्यावे. आणि प्रस्तुत ठिकाणी हे निरूपण संपन्न करतो. सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद. अस्तु.